विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास 19वे प्रकरण अन्न घटक स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. काय करावे बरे? शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत. अंडी, मांस, मासे हे मांसाहारी पुरेपूर प्रथिनांचे स्रोत आपल्या आहारात असले पाहिजेत. रोजच्या जेवणात मोड आलेले कडधान्यांचा समावेश असावा. त्यामुळे प्रथिने व जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर शरीराला मिळतात. दुग्धजन्य पदार्थात देखील प्रथिने स्रोत आहेत. शाकाहारी लोकांसाठी वेगवेगळ्या डाळी, दाणे, चणे, पनीर, सोयाबीन हे आहारात घ्यावेत. प्रश्न क्रमांक 2. जरा डोके चालवा. रोज दूध प्यायला का सांगतात? उत्तर: दुधामध्ये कर्बोदकांपैकी शर्करा, प्रथिने व स्निग्ध पदार्थ असतात. जीवनसत्वे ए, बी व डी असतात. दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. पचनास दूध हलके असते. दुधामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. दुधाने शरीराची वाढ व विकास जलद होतो, म्हणून रोज दूध प्यायला सांगतात. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रत्येक अन्नघटकाचे 2 स्रोत सांगा. खनिजे: पालेभाज्या, फळे, मोड आलेले कडधान्य. आ. प्रथिने: पनीर, अंडी, मासे इत्यादी पदार्थांमधून आपल्याला प्रथिने मिळतात. इ. पिष्टमय पदार्थ: बटाटा, साबुदाणा, भात, पोळी हे पिष्टमय पदार्थ आहे. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 4. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ. जीवनसत्वामुळे आपल्या शरीराला रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. आ. कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. रिकामी जागा आहे शर्करा. इ. सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. प्रश्न क्रमांक 5. प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. पिष्टमय पदार्थाच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो? उत्तर: शर्करेचे शरीरात मंद ज्वलन होत असते. या ऊर्जेचा उपयोग शरीराच्या विविध कामांसाठी होतो. शरीर गरम होण्यासाठी देखील ऊर्जा उपयोगी असते. आ. तंतुमय पदार्थाचे स्रोत कोणते? उत्तर: पिठामधील कोंडा, फळांच्या साली, पालेभाज्या, भाज्यांच्या शिरा व साली, धान्य, कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थाचे स्रोत आहेत. इ. कर्बोदके कशाला म्हणतात? उत्तर: शरीराला ऊर्जा देणारे पिष्ट, शर्करा व तंतुमय पदार्थ या तिन्हींना मिळून कर्बोदके असे म्हणतात. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. इ. कुपोषण कशाला म्हणतात? उत्तर: एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची कमतरता राहिली तर शरीराचे पोषण योग्य होत नाही. यालाच कुपोषण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6. जोड्या जुळवा. अ गट व ब गट. स्निग्ध पदार्थ: तेल, प्रथिने, कडधान्य, जीवनसत्वे, धान्याचा कोंडा, खनिजे, लोह, पिष्टमय पदार्थ, ज्वारी. अशा रीतीने मी व्यवस्थितरित्या तुम्हाला जोड्या जुळवून दिलेल्या आहेत. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.